आज एका चुकीमुळे माझा पारडाय मोडता मोडता वाचलाय भाई. तर आज होता संडे, मग आई म्हणे चल आपण ताईला भेटून. मग काय गावाला जायचं म्हटलं म्हणजे तुमचा भाऊ एकदम कडक रेडी होतो, मस्तपैकी ताव देतो, व्हाईट शर्ट घातला, घराला कुलूप लावला आणि निघाला तुमचा भाऊ. आम्हाला येणार रस्त्यात मोर पण दिसले, पण तेव्हा माझा मोबाईलच्या स्टोरेज फुल होऊन गेला यार. नाही तर तुमको भी आज मोर देखने को मिल जाता भाई. असो मस्त वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही येऊन जातो चिंचकडे गावाला. जर या गावातून कोणी रील बघत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ताईच्या घरी आलो रे, आमच्या मॅडम मस्त जेवण करत होत्या. मग जरा वेळ बाचेसोबत मस्ती केली तर बाचे म्हणे आज तर तुला क्यूट दिसतोय ना मामा. म्हटलं मग विषय आहे का. तिला म्हटलं मम्मी कुठे गेली ग. मम्मी पप्पा तर शेतात गेली म्हणे. म्हटलं चल मग जाऊ आपण शेतात. तू घेऊन जाशील वावरात नीट. आमच्या मॅडमला रस्ता माहिती, मग काय आम्ही निघालो शेताकडे. तिला म्हटलं शेत लांब एका जवळ आहे ग. जवळच आहे म्हणे. असं म्हणत म्हणत लय लांब घेऊन आले बाबा ती. आणि थोडं पुढे येऊन बघतो तो भाई, डायरेक्ट गुडियापर्यंत पाणी पार करून पुढे जायचं होतं. डायरेक्ट काय विचार न करता मी घालून दिलं भाई. पाय मोडता मोडता वाचलो भाई डायरेक्ट. असो शेतात येऊन बघतो तर पाहुणे आणि ताई मस्त जेवण करत होते. मग पाहुणे म्हणे अरे कल्पेश जेवायला बस, मस्त कडी केली म्हणे. आणि कडी म्हटली म्हणजे तुमच्या भावाची एकदम फेवरेट आहे भाई. बसलो जेवायला आणि काला मोडून मस्त कडी खाल्ली भाई. पोटभर मस्त दाबून घेतलं. ताईन त्यांनी शेतात मस्त काकड्या वगैरे लावलेला आहे भाई. हे बघा किती काकड्या निघाल्या. आमच्या पाहुणे ना दरवर्षी काही ना काही नवीन लावत राहतात भाई. तरबूज, काकडी, खरबूज असं काही ना काही लावतच राहतात आणि उत्पन्न पण लय चांगलं काढता बरं. मग ताईने आम्हाला मस्त पूर्ण शेत फिरवलं. यांच्या शेतीनं असं डोंगरावर म्हणून एकदम भारी वाटत होतं. मग मस्त थोडं शेतात फिरलो आणि परत गावात आलो. मग लहान बहिणीला भेटलो आणि परत घरी जायला निघालो. या मुले तर जाऊ द्यायचं नाहीच म्हणतील, पण चला जातो मी आता घरी, तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या.